मनोगत व्यक्त केलं. प्राध्यापक शिवाजीराव भोसले म्हणायचे. हॅलो हॅलो. प्राध्यापक शिवाजीराव भोसले म्हणायचे. हॅलो 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 हॅलो. यानंतर श्री लक्ष्मण उलगुंडे गुरुजी यांना विनंती आहे, कृपया आपल्या भावना थोडक्यात व्यक्त कराव्यात. वेळ फार कमी आहे. केवळ 2 ते 3 व्यक्तिमत्वांच्याच मनोगतानंतर आपण मान्यवरांचे हॅलो. जे की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचे विचार ऐकणार आहोत आणि त्यानंतर आपण लागलीच भोजनाकडे वळणार आहोत. कृपया आपण भोजन केल्याशिवाय कोणी जाणार नाही याची काळजी घ्यावी. श्री लक्ष्मण हुलगुंडे गुरुजी. ओम विश्वादेव सवितर दुरितानि परासुव यद भद्रम तन्नासुव चेखळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. या हृदय अशा समारंभांचे सन्माननीय अध्यक्ष दौंडसाहेब, आदरणीय व्यासपीठ, आपण सर्व बंधू भगिनी, या बोलण्यासारखं खूप असतं पण वेळेचं भान ठेवून डॉक्टर साहेब कसे आहेत. वित्ते त्याग क्षमा शक्तो दुःखे दैन्य विहीनता निर्दंभता सदाचारे स्वभाव महात्मना. ज्यांच्यामध्ये संपत्ती असून गर्व नाही, ज्ञान असून त्याचा फुगा नाही, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, साधारण दिसणारं पण असाधारण असणारं, साधं भोळं दिसणारं परंतु विद्वत्तेचा अतिशय प्रचंड असला आवाका असणारं असं व्यक्तिमत्व, त्यांचे संबंध, त्यांचा संपर्क एका मर्यादित नाही. तो जात कोणती पुसू नका, धर्म कोणता पुसू नका, उद्यानातील फुलास त्यांचा रंग कोणता पुसू नका. सगळ्या या भारतभूमीच्या उद्यानातले सगळे फुलं आहेत. कोणी पिवळा असेल, कोणी हिरवा असेल, कोणी लाल असेल, परंतु सगळी फुलंच आहेत. त्यांच्यामुळे त्या चमनची शोभा आहे. अशा प्रकारचं जीवन जगणारे डॉक्टर साहेब आहेत. आणि म्हणून असं म्हणतो आपण, लाईफ ऑफ अ ग्रेट मॅन रिमाइंड अस वी कॅन मेक आवर लाईफ सबलाईम. म्हणजे आपण त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करूया. जास्त न बोलता मी एवढंच म्हणेन की आपण 75 वर्षाचे पुढे जात आहात, तर 75 वर्षाच्या पुढे आपल्या वर्णाश्रम पद्धतीप्रमाणे काय असं संन्यासाश्रम असतो, परिव्राट असतं, आपण परिव्राट व्हावं. परळीपर्यंत मर्यादित न राहता, परिवारापर्यंत मर्यादित न राहता आपली कीर्ती ही दिगंतात राहावी आणि अशा प्रकारचं आपण काम करावं. जे आपणाशी ठावे ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळजण. हा तुमचा जो उद्देश आहे तो आपण पूर्ण करावा. आपल्या हातून राष्ट्र, समाज, देश आणि मानवता याची सेवा व्हावी एवढीच अपेक्षा व्यक्त करून मी थांबतो. धन्यवाद. श्री पाटलोबादादा मुंडे यांना विनंती आहे की 2 मिनिटात आपली आणि भावना व्यक्त कराव्यात. सत्कार समितीच्या वतीने डॉक्टर श्री माननीय पाटलोबादादा मुंडे, यानंतर मान्यवरांचे उद्बोधन होणार आहेत. कृपया कोणीही मध्ये व्यत्यय करू नये. सत्कार पटकन लवकरात लवकर आटोपून घ्यावेत. अमृत महोत्सवाच्या निमित्तानं डॉक्टर सुरेशजींची 75 वर्षापर्यंतची सुरेश आणि या रेसमध्ये ते विजयी ठरलेले आहेत. कारण तुकोबाच्या भाषेमध्ये जर विचार केला, आयुष्य करी उणे परी गात्रभंगा जाऊ नये. देवा माझं आयुष्य कमी कर पण अवयव मात्र शाबीत ठेव. आयुष्याच्या 75 वर्षापर्यंत सर्व सुसज्ज अशा प्रकारचं शरीर परमेश्वरानं त्यांना दिलेलं आहे. विषय असा आहे, परमेश्वरानं जीवेतः शरदः शतम, 100 वर्षाचं आयुष्य प्रत्येकाला दिलेलं आहे. पण आपण जर गॅरंटी 100 वर्षाची आहे, पण वॉरंटीमध्ये जर शरीर जर नीट नाही वागवलं तर मात्र परमेश्वर जिम्मेदार नाही. कारण हे शरीर अमूल्य आहे आणि हा नरदेह निधान लागले हाती. हे शरीर हे आपल्याला मिळालेलं आहे. या मिळालेल्या शरीरानं उत्तम सार, उत्तम गती, उत्तम प्रकारची गती आपल्याला मिळणार आहे. पण लक्षात ठेवा, काळाचं नियंत्रण या शरीरावर आहे. काळ घडोघडी वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. काळ हा घड्याळ लावून बसलेला आहे.
कधी न्यायचं हे त्यानं ठरवलेलं आहे. कारण काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. काळाची उडी पडल्यास कोणी सोडवत नाही. मग आपण निसर्ग नियमाप्रमाणे जर वर्तन केलं तर काळही आपल्यावर घाला घालू शकत नाही. म्हणून डॉक्टर सुरेशचंद्रजी यांनी निसर्ग नियमाप्रमाणे आपलं जीवन जगलेलं आहे. म्हणून आपण क्षणोक्षणाची करावा विचार. आणि कारण त्याचं असं आहे, नाशिवंत देह जाणारे सकळ आणि जाणार सकळ. म्हणून या ठिकाणी आपण सर्वांना विनंती आहे, आपण आजचा आदर्श घ्यावं. 75 वर्षापर्यंत आपण सुसज्ज असं राहण्यासाठी निर्व्यसनी, संयमी आणि सक्षम असावं, अशा प्रकारचं आपण निसर्ग नियमाप्रमाणे वर्तन करावं. मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पटलोबा दादा. यानंतर युवा कार्यकर्ते श्री चेतनजी सौंदळे यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे. कारण का त्यांचा आज वाढदिवस आहे. या कार्यक्रमाला जोडूनच आपण दुग्ध शर्करा योग असा म्हणावा लागेल. श्री युवा कार्यकर्ते माननीय श्री चेतनजी सौंदळे यांचा वाढदिवस मी आदरणीय दौंड साहेबांना तसेच डॉक्टर श्री चौधरी साहेबांना इतर मान्यवर विनंती करतो की श्री चेतनजी सौंदळे यांना शुभेच्छा द्याव्यात आणि त्यांना आशीर्वाद द्यावेत. श्री चेतनजी सौंदळे यांना विनंती की आपण समोर स्टेज समोर यावं. यानंतर प्राध्यापक शिवाजीराव भोसले म्हणायचे की आमच्या डोक्यावर आभाळ आहे, आमच्या डोक्यावर आभाळ आहे, त्याचा रंग निळा आहे, तो स्वतःला कधी बौद्ध समजून घेत नाही. सूर्य मावळला आणि मावळल्यानंतर त्याचा रंग केशरी किंवा भगवा होतो, तो स्वतःला कधी हिंदू समजून घेत नाही. आणि हे निसर्ग संपूर्ण हिरवेगार आहे, तो स्वतःला कधी मुस्लिम समजून घेत नाही. कारण हे सर्व निसर्गाचेच घटक आहेत आणि आपणही सर्व याच निसर्गाचे घटक आहोत. या जगामध्ये धर्म, जात, पंथ, पक्ष, लिंग, वर्ण, भेद, सीमा या प्रांताच्या पलीकडे या जगात सर्वात मोठा धर्म म्हणजे मानवतेचा धर्म आहे. वो मंदिर का प्रसाद भी खाता है. परळीभूषण डॉक्टर सुरेशचंद्रजी चौधरी यांचा अमृत महोत्सव व सौ सरोजिनी सुरेशचंद्र चौधरी यांच्या 71व्या वर्षाच्या पदार्पणानिमित्त अमृत महोत्सव व गौरवग्रंथ प्रकाशन सोहळ्यात या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री पंडितरावजी दौंड साहेब, माजी ग्रामीण राज्यमंत्री, सत्कारमूर्ती परळीभूषण सुरेशचंद्रजी चौधरी. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित माजी कुलगुरू मधुकररावजी गायकवाड साहेब, माननीय श्री रेवणसिद्धजी लामतोरे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व पाहुणे, आप्तेष्ट, मित्रमंडळी, या सर्वांचं मी स्वागत करतो. परळीमध्ये आल्यापासून एक वेगळी भावना माझ्या मनामध्ये निर्माण झाली आहे. एवढा स्नेह, जिव्हाळा, प्रेम, वात्सल्य आणि त्याचा सागर या मंचावरती ओसंडताना आपण सर्वजण पाहत आहोत. गेल्या महिन्यापासून मी डॉक्टर सुरेशचंद्रजी चौधरी यांच्या सानिध्यामध्ये आहे आणि ते कोण नाहीत हा प्रश्न मला या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं पडला. हे परळीभूषण तर आहेतच, पण समाजाचे भूषण आहेत, करुणेचं सागर आहेत. रुग्णसेवाच हीच ईश्वर सेवा मानून कोरोना काळात त्यांनी अनेक गोरगरिबांची निःशुल्क, काही अल्प प्रमाणात फीस घेऊन सेवा केली आहे. निष्पृह, निर्भीड, निष्कलंक, आघात विद्वत्ता असून देखील प्रामाणिक असणारं हे व्यक्तिमत्व आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय या क्षेत्राचं हे एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे. गोरगरिबांचं ते एक आधारवड आहेत. निरूपणकार, अभ्यासक, कवी, लेखक, भाष्यकार, तत्त्वज्ञ, कवी म्हणून त्यांची ओळख परळीकरांतर आहेच, पण सर्व मराठवाड्याला देखील आहे. एक बहुभाषिक, बहुश्रुत असं हे व्यक्तिमत्व, निष्णात असणारे खेळाडू, विशेष म्हणजे घोड्याचा शौक असणारा हा शौकीन माणूस एक मला अवलिया अवतार वाटतो.
गेले महिनाभर वयाच्या 75वी वर्षी देखील अत्यंत उत्साही प्रेमळ वातावरणात त्यांचा सहवास मला लाभला. ते कुटुंबवत्सल आहेत. जे झालं ते बरं झालं अशा तुकोबाच्या वक्तीप्रमाणे बरे झाले देवा निघाले दिवाळे. वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी पुन्हा एकदा वैद्यनाथ क्लिनिकची सुरुवात करून आपल्यामधला उत्साह त्यांनी दाखवून दिला. तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्यातील आत्तदीपोभव, महात्मा बसवेश्वरामधील कायकवाद, छत्रपती शिवाजी महाराजामधील धैर्य, शौर्य, मुत्सद्दीपणा, नियोजन पद्धता, महात्मा गांधीप्रमाणे सत्यान्वेषीपणा, अहिंसा वृत्ती, सर्वधर्म समभाव वृत्ती ही त्यांच्यामध्ये मला दिसते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्याचा शोध त्यांनी घेतलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधानिक मूल्य आपल्यामध्ये रुजवली ती मूल्य स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, मानवता, धर्मनिरपेक्षता ही मूल्य त्यांनी आपल्या आयुष्यात जतन केली आणि ती वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कधी न थांबलो विश्रांतीस्तव पाहिले न मागे, बांधू न शकलो कृती वा प्रीतीचे धागे. एका उच्च कुळात जन्माला येऊन देखील आले त्या परिस्थितीला सामोरे जात जात त्यांनी आपला संघर्ष कायम आपल्या आयुष्यात केला आणि नव्याने पुन्हा उभारी घेऊन नव्या उत्साहाने, नव्या जोमाने आजच्या अमृतमयी वर्षात देखील ते काम करत आहेत. थांबला ना सूर्य कधी, बाबा आमटे म्हणतात, थांबला ना सूर्य कधी, थांबलेनी धारा, धुंद वादळास कोटला किनारा. असं हे परळीकरांचं झुंदावाती असं हे व्यक्तिमत्व आहे. हे व्यक्तिमत्व आजच्या तरुण पिढीसाठी म्हणजे जे चैनी आहेत, विलासी आहेत, जे स्वार्थी आहेत, भरकटलेले आहेत, त्यांना दीपस्तंभासारखे प्रेरणादायी आहे. त्यांचा जो हा ग्रंथ आहे, हा ग्रंथ काढताना रोज सकाळी ते 6-6:30ला परळीवर निघायचे आणि रात्री पुन्हा 11-12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता ते परत यायचे आणि पुन्हा सकाळी 6 वाजता आम्हाला फोन करायचे. त्यांच्यातला उत्साह, त्यांच्यातला जो काही वक्तशीरपणा आहे तो आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. माझ्या वयात आणि त्यांच्या वयात 25 वर्षाचं अंतर आहे. धन्यवाद सर. हे प्रकाशन करताना मला कधी हे ते जाणवलं नाही. मी त्यांना सत्यवशी व्हावं या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. डॉक्टर श्री बेडगे साहेबांपर्यंत पोहोचलेले आहेत. आपलं अभिनंदन. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री रेवणसिद्धजी लामतुरे साहेब यांना विनंती आहे, तेर तालुका जिल्हा धाराशिव येथील पुराण वस्तू संग्रहालयाचे प्रमुख माननीय श्री रेवणसिद्धजी लामतुरे साहेब यांना विनंती आहे, कृपया आपण आपले विचार मांडावेत आणि शुभेच्छा द्याव्यात. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय माजी कुलगुरू श्री डॉक्टर मधुकरजी गायकवाड साहेब यांचा आम्हाला विचार ऐकायला मिळणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माजी राज्यमंत्री पंडितरावजी दौंड साहेब, आजची सत्कार मूर्ती माझे जिवलग स्नेही डॉक्टर चौधरी साहेब, त्यांच्या सौभाग्यवती आदरणीय व्यासपीठ आणि डॉक्टर चौधरी साहेबांच्या वरती अंतःकरणापासून प्रेम करणारे या कार्यक्रमात सहभागी झालेले आपण सर्वजण, अतिशय कौटुंबिक सोहळ्यामध्ये आपण सगळे सहभागी झालेलो आहोत. मी प्रथमतः डॉक्टर चौधरी साहेबांना त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि ताईंना त्यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त अंतःकरणापासून शुभेच्छा देतोय आणि त्यांचं अभिनंदन करतोय. अमृत महोत्सव हा खरं म्हणजे आपण सर्वांनी त्यांचे ऋण मानण्याचा कार्यक्रम आहे असं माझं मत आहे. डॉक्टर साहेबांसारखी माणसं फार कमी पाहायला मिळतात. यांना
जीवन सारे कळले हो, असं एका प्रसिद्ध कवीने जे म्हटलंय ते इथं त्यांचं सार्थ आहे. आणि त्यामुळे हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. कुठलंही क्षेत्र त्यांच्या जीवनामधनं त्यांनी बाजूला ठेवलं असं मुळीच नाही आहे. सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी आपला सहभाग प्रभावशालीपणे नोंदलेला आहे, इथं मला आवर्जून नमूद करावं लागतं. परळी भूषण असो काय, मेडिकल कॉलेजमधला श्री असो काय, शाळेचा संस्थाचालक असो काय, कोविडमध्ये निस्पृहपणे रुग्णांची सेवा करणारा डॉक्टर असो काय, अशा असंख्य क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचा नावलौकिक मिळवलेला आहे. मी त्यांना अतिशय उत्तम असं आरोग्य लाभो एवढी मी शुभेच्छाकामना व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मला इथं बोलवलं, माझा सत्कार केला, त्याबद्दल मी अंतःकरणापासून धन्यवाद मानतोय आणि मी इथंच थांबतोय. धन्यवाद, नमस्कार. उपस्थित असलेले आदरणीय माजी मंत्री पंडितरावजी दौंड साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि समोरच्या उपस्थित मंडळी, खरं तर भाषणं ऐकायची मनस्थिती आता कोणाचीही राहिलेली नाही. सगळ्यांचं लक्ष आता सत्काराकडे प्रत्यक्षात आणि जेवणाकडे लागलेलं आहे. मी आपला काही फारसा वेळ घेत नाही. पहिल्यांदा मला ही संधी मिळाली ती डॉक्टर पाळवदे बंधूंच्यामुळं मिळालेली आहे. या चांगल्या सोहळ्याला मला उपस्थित राहता आलं, खूप आनंद झाला. एकेकाळी केव्हा तरी मी माझी आठवण सांगितली पाहिजे. मी जेव्हा महाविद्यालयात शिकत होतो त्यावेळेला चौधरी साहेबही माझ्याबरोबर शिकत होते, माझ्या मागं होते थोडेसे, त्यांच्याशी मी बोललेलो आहे. त्यांचं सगळं ते आत्मचरित्र, आपलं त्यांचं जे चरित्र आहे, त्यांना दिलेल्या शुभेच्छा ज्या आहेत त्या सगळ्या मी पाहिलेल्या आहेत. हा माणूस जनसेवा हीच ईश्वर सेवा मानणाऱ्यापैकी आहे. रुग्णसेवा करत असताना रुग्णांच्या मध्येच हा माणूस ईश्वरांना पाहतो आणि म्हणूनच या माणसाची सेवा नोंद घेण्यासारखी झालेली आहे. आपल्या सर्वांच्या भावना त्या पुस्तकाच्या मधून ज्या व्यक्त झालेल्या आहेत त्याचंही अवलोकन मी केलेलं आहे. चौधरी साहेबांना, त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या साथीदारांना सर्वांना मी शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घ आरोग्य मी चिंतितो आणि विशेषतः आयुष्यही त्यांना लाभो, पण आरोग्य लाभो आणि आणखी वरचेवर सर्व रुग्णांची आणि जनतेची सेवा त्यांच्याकडून घडो एवढी शुभेच्छा व्यक्त करून मी माझी जागा घेतो. माझे अध्यक्ष, आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आणि राजकीय क्षेत्रामध्ये एक निष्कलंक, एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं, ज्यांना माननीय श्री पंडितरावजी दौंड साहेबांना विनंती करतो की आपण आम्हाला अध्यक्षीय मार्गदर्शन करावं आणि डॉक्टर साहेब श्री चौधरी साहेबांना आपण दीर्घायुष्य चिंतावं. आपल्या मुखारबिंदाने मिळालेले शब्द आम्हा सर्वांसाठी लाख मोलाचे आहेत आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षीय समारोप करण्याची विनंती करतो माननीय श्री पंडितरावजी दौंड साहेबांना. कृपया आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. सर्वांनी शांतपणे ऐकावं. पुण्यनगरी परळीमध्ये माझे मित्र सुरेशरावजी चौधरी यांचा 75वा वाढदिवस आपण साजरा करत आहोत. त्याचबरोबर त्यांच्या सौभाग्यवती ताई यांचाही 70 वर्ष पूर्ण झालेत, 71वा वाढदिवस आपण साजरा करत आहोत. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले कुलगुरू गायकवाड साहेब, त्याचबरोबर लांबतोळे साहेब, न आलेले रोडे साहेब, खरं म्हणजे रोडे साहेब यायला पाहिजे होते. आणि आपण सगळे पाहत आहात
गेले 2 तास सारखी रीक चालू आहे. माझ्या आयुष्यामध्ये असला सत्कार मी कधीही पाहिलेला नाही. इतका सुंदर सत्कार या ठिकाणी घडलेला आहे. हे फक्त हे श्रेय दुसऱ्या कुणाला मिळू शकत नाही, ते या चौधरी दाम्पत्याला मिळालेलं आहे. याचा मला मनापासून आनंद आपलासुद्धा वाटत असेल. सुरेशराव चौधरी, मी त्यांची स्तुती करत नाही, परंतु सूर म्हणजे देव आणि ईश म्हणजे देवाचा देव. म्हणजे हे नाव आईवडिलांनी देवाचा देव म्हणजे सुरेश नाव ठेवलं त्यांचं. सुरेश देव असं इथं सुंदर नाव आहे, तुम्हाला सांगतो. अशा या डॉक्टरांचा सत्कार आपल्या हातून होतोय. मला खूप आनंद व्हायला लागला आहे. खरं म्हणजे या परळी शहरामध्ये चौधरी घराणं, त्यांचे वडील वीरसंगप्पा, आजोबा वीरभद्रप्पा, त्यांच्या आई त्यांच्या आईचं काय नाव आहे, प्रयागबाई. खरं म्हणजे प्रयागबाई आणि वैद्यनाथ आप्पा हे खऱ्या अर्थानं अतिशय धार्मिक वृत्तीचे, अतिशय धार्मिक वृत्तीचे. आणि विशेषतः प्रभू वैद्यनाथाचं वेळ त्यांच्या डोक्यामध्ये असं त्या घराण्याच्यामध्ये. आणि ह्या प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादानं माझ्या मते आशीर्वाद देवाचा वैद्यनाथाचा मिळाल्यामुळं पुढं त्याने या लेकराचं नाव ठेवलं सुरेश, म्हणजे देवाचा देव. आणि हे सगळं आज तुम्ही 1-1.5 तासापासून पाहत आहात. या प्रचंड आत्मा जवळपास दिलेला असा हा डॉक्टर या परळीमध्ये, त्याला दुसरा एवढा म्हणजे प्रसिद्ध डॉक्टर, एवढा माणसातल्या माणसाचा डॉक्टर, इतका चांगला माणूस आपल्या आयुष्यात मिळणं फार कठीण असतं आहे. आपलं सगळ्यांचं सौभाग्य आहे की हजारो लोक येऊन चाललेत, पण आणखी काही गर्दी कमी होत नाही आहे. हे त्यांनी दिलेलं प्रेम सर्व, आता त्यांनी स्वतः सांगितलं की गोर गरीब प्रत्येक जातीला कुणीही असू द्या, त्याने कधी पैसे घेतले नाहीत. वेळ नसेल तर कुठून का होईना पण भानगडी करून औषध पाणी ते करून अनेकांना त्यांनी जीवदान दिलेलं आहे. तुम्हाला सांगतो असा डॉक्टर आजच्या काळात मिळणं शक्य नाही. हे या परळीचं भाग्य आहे, तुम्हाला सांगतो. मी काही जास्त बोलत नाही, आता वेळ खूप झालेला आहे. मला एकच म्हणायचं आहे, चंदनाचे वाशे वसता चंदन, होती कष्ट आणि वृक्ष याती, काय त्याचे झाले उणे, तेव्हा विचारे अनंता तुका म्हणे. तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहिलेला आहे. चंदनाच्या बरोबर कोणते एखादं काष्ट जरी लाकूड जरी आलं चंदनाच्या संबंधामध्ये संसर्गामध्ये, तरी ते लाकूडसुद्धा चंदनासारखं होत असते. आणि तसा हा चंदनासारखा स्वतःचा देह झिजवणारे डॉक्टर, अनेकांनी त्यांनी चंदनासारखं म्हणजे सुगंधित केलेलं आहे. अनेकांचं आयुष्य त्यांनी म्हणजे वाढविलेलं आहे. आणि विशेषतः तुम्हाला सांगतो, या मागे जो कोरोनाचा काळ होता, त्या कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी गरीब माणसांना धीर दिला. इतका धीर दिला की त्या लोकांचं, काही लोक शेकडो लोक बाहेर हे झाले असतील, परंतु यांच्या दवाखान्यात आल्ला माणूस कधीही म्हणजे वाईट नजरेनं कोणी बघितलं तरी तो जाऊ शकला नाही. आणि त्याला दुरुस्त करूनच त्यांनी शब्द बाहेर पाठवलेलं आहे. असा हा देव माणूस आज या ठिकाणी आपण त्यांचा सत्कार करतोय. मी त्यांना शुभेच्छा देतो. 75 वर्ष पूर्ण झालेत, शतायुषी व्हावं आणि परत आपल्या सर्वांना त्यांचा 100वा वाढदिवस साजरा करण्याचा योग यावा, एवढी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, वैद्यनाथाला प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. जे डॉक्टर श्री सुरेश चंद्र चौधरी साहेब, आपण आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्यासारखं एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलं आणि आपले मार्गदर्शन, आपल्या शुभेच्छा आम्हाला प्राप्त झाले आहेत. आपल्याच विचारांच्या पथावर चालणारे व्यक्तिमत्व
आपण सर्वजण मिळून डॉक्टर साहेबांना पुनश्च एकदा अभिष्टचिंतन करीत त्यांना दीर्घायुष्य चिंतूया. शेवटचा कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शन. कृपया आमची विनंती आहे, कोणीही भोजन केल्याशिवाय, जेवण केल्याशिवाय जाऊ नये. सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यावा. खरं तर हा कार्यक्रम अगदी जेव्हापासून सुरुवात झालेला आहे तेव्हापासून सत्कार करणाऱ्यांची रीग थांबत नाही. अगदी ही सत्कार करणाऱ्यांची सरिता सतत वाहत चाललेली आहे आणि एवढा मोठा हा कार्यक्रम आपल्या सर्वांनी यशस्वी केला आहे. त्याबद्दल आपण आलात, आपले आभार आहेत. विशेष आभार व्यक्त करण्यासाठी डॉक्टर सगळ्यांचे आदरस्थान असलेले माझे पंजोबा वैजनाथ आप्पा चौधरी, आजोबा आप्पासाहेब चौधरी, आजी प्रयागबाई चौधरी यांच्या आशीर्वादाने परळीभूषण श्री डॉक्टर सुरेशचंद्र चौधरी यांचा अमृत महोत्सव व सरोजिनी सुरेशचंद्र चौधरी यांचे 71व्या वर्षात पदार्पण या निमित्त अमृत महोत्सव व गौरव ग्रंथ प्रकाशन समारंभ हा पार पडला. त्याबद्दल मी अध्यक्ष पंडितरावजी दौंड साहेब, कुलगुरू मधुकर गायकवाड, श्री रेवणसुद्ध लामतुरे, डॉक्टर रत्नाकर बेडगे आणि मंचावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर यांची मी आभार मानते. त्याचबरोबर ह्या कार्यक्रमासाठी रात्रंदिवस मेहनत ज्यांनी घेतली त्यांचा पण मी आभार मानते. माझ्यासमोर बसलेली समस्त महिला व पुरुष मंडळी यांनी वेळेत वेळ काढून इथे आल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. सगळ्यांनी जेवण करून जायचे. धन्यवाद. प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे.
कहना मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुली गुलजार क्या कहना खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुली गुलजार क्या कहना एक राजा है एक रानी है पास पैसा है और जवानी है और क्या जिंदगानी है ओ और क्या जिंदगानी है सब नसीबों की ये कहानी है तेरी चाहत की सब निशानी है और क्या जिंदगानी है और क्या जिंदगानी है घर है एक मंदिर तुम मेरे देवता हो मैंने रब से मांगी वही तुम दुआ हो कौन हमें दुनिया में इतना प्यार देगा इतनी खुशी और ऐसा संसार देगा मुझे रहना है इन्हीं चरणों में उम्र बाहों में यूं बितानी है और क्या जिंदगानी है ओ और क्या जिंदगानी है ऐसी अपनी दोस्ती है ऐसा दोस्ताना याद करेगा हमको सारा जमाना दोस्ती पे बिल्कुल न करना भरोसा दोस्त बन के देते हैं लोग यहाँ धोखा दोस्ती हम ना कभी तोड़ेंगे आज हमने ये दिल में ठानी है और क्या जिंदगानी है ओ और क्या जिंदगानी है
मेहरबानी है और क्या जिंदगानी है, ओ और क्या जिंदगानी है, ओ और क्या जिंदगानी है, ओ और क्या जिंदगानी है। बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं। मुझसे तेरा मोह न छूटे, दिल ने बनाए कितने बहाने, दो जा कोई क्या पहचाने, जो तन लागे सो तन जाने। बीते गुजरे लम्हों की सारी बातें तड़पाती है, दिल की सुर्ख दीवारों पे बस याद ही रह जाती है। बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं। तेरे संग प्यार निभावा रे, तेरे संग प्यार निभावा, तेरे संग लाड लगावा वे, तेरे संग लाड लगावा, तेरे संग प्यार निभावा वे, तेरे संग प्यार निभावा। मेरी दुआओं में इतना असर हो, हर दर्द गम से तू बेखबर हो। उम्मीदें टूटे ना मेरे आशियाने की, खुशियाँ मिले तुझको सारे जमाने की। तेरे संग लाड लगावा रे, तेरे संग